श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राजक्ता फ्लॉवर्सचा नेकलेस कसा बनवायचा हे बघणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे प्राजक्ताची फुले घेतलेली आहेत आणि 18 गेज वायर घेतलेली आहे. तर 18 गेजची जी वायर आहे त्याच्यावरती आपण सगळ्यात पहिल्यांदा एका साईडला लूप तयार करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला ही जी आपण बनवलेली प्राजक्ताची जी फ्लॉवर्स आहेत तर ती अटॅच करून घ्यायचे आहेत. प्राजक्तांची फुले कशी बनवायची हे जर का तुम्हाला बघायचं असेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता की फुलं कशी बनवायची. तर त्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ तयार केलेला आहे. इथेच जर का आपण तो व्हिडिओ अटॅच केला असता तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी सेपरेट व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण प्राजक्ताचं एक फ्लॉवर इथे 18 गेजच्या तारेवरती अटॅच केलेला आहे. आता दुसरं फ्लॉवर आपल्याला घ्यायचं आहे आणि 0.3 mm तारेने आपल्याला तिथे फ्लॉवर अटॅच करायचा आहे. फ्लॉवर अटॅच करताना नेहमी तुम्ही अपोजिट साईडने तार वरच्या साईडला घ्यायचे, 2 कळ्यांच्या मधनं तार वरती खेचून घ्यायची, त्यामध्ये 2 कळ्या बांधून घ्यायच्या आणि तार व्यवस्थित खेचून घ्यायची आहे. असेच आपल्याला चारही साईडने फ्लॉवर व्यवस्थित बांधून घ्यायचे आहे, म्हणजे आपले फ्लॉवर कुठेही लूज पडत नाही आणि गोलसुद्धा फिरत नाहीत. आता या फुलाची तार एक्स्ट्रा होती, तर मी काय केलं आहे की आपलं जे पहिलं फ्लॉवर आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये बांधून घेते, म्हणजे काय होईल की आपली फुलं जी आहेत ती इकडे तिकडे सरकत नाहीत आणि एका जागी फिक्स होऊन जातात. व्यवस्थित आपल्याला फ्लॉवर चारही साईडने बांधून घ्यायचं आहे आणि तारेवरती 18 गेजच्या तारेवरती 0.3 mm ची वायर जी आहे ती रॅप करून घ्यायची आहे. एक्स्ट्राची वायर वरच्या साईडला घेऊन कट करायची आहे. तर पुन्हा एकदा मी इथे तुम्हाला दाखवत आहे, व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितलात तर तुम्हाला कळेल. तर तार मी अपोजिट साईडला वरती घेतली आहे. वरती घेतल्यानंतर कळ्यांच्या मधनं जो भाग आहे त्याच्यामधनं आपण तार वरच्या साईडला खेचून घ्यायची. 2 मण्यांच्या मधनं खालच्या साईडला परत तार आपल्याला खेचून घ्यायची आहे आणि अपोजिट साईडनी वरती घेऊन पुन्हा 2 मण्यांच्या मधनं आपल्याला ती तार खालच्या साईडनी खेचून घ्यायची आहे. एक्स्ट्राची तार आपल्याला वरच्या साईडला घेऊन नेहमी कट करायची. वरच्या साईडला कट केल्याने काय होतं की गळ्याला तुम्हाला तार टोचत नाही. आणि नेहमी तुम्ही फुलं जेव्हा बांधता तेव्हा हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला खाली तार कुठेही दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे तुमचे फूल असं ॲडजस्ट करायचं आहे की जिथे आपल्याला तार दिसणार नाही. व्यवस्थित चारही साईडने फ्लॉवर्स पॅक करून झाल्यानंतर एक्स्ट्राची तार वरच्या साईडला घेऊन कट करायची आहे. सुंदर प्रकारे असे आपले फ्लॉवर्स तारेवरती अटॅच झालेत. अटॅच करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित ते फ्लॉवर्स सेट करून घ्यायचे आहेत हाताने आणि तारेला शेप देऊन घ्यायचा आहे. आता एक्स्ट्राची तार आपल्याला कट करायची आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा लूप तयार करून घ्यायचा आहे. आता हा सुंदर असा आपला लूपसुद्धा इथे बनवून तयार झाला आहे आणि आपल्याला फ्लॉवर्स व्यवस्थित अटॅच करायचे आहेत. आता मी इथे परत 0.3 mm ची वायर घेतलेली आहे, ती तारेवरती व्यवस्थित पॅक करून घेते आणि आता आपल्याला याच तारेने सगळी फुलं व्यवस्थित बांधून घ्यायची आहेत, म्हणजे आपले फ्लॉवर्स अजिबात हलत नाहीत, लूज पडत नाहीत व गोलसुद्धा फिरत नाही. आपल्याला आता बरोबर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित जर का बघितलात तर तुम्हाला कळेल की कशा प्रकारे आपण फ्लॉवर्स इथे बांधून घेत आहोत. प्रत्येक फ्लॉवर हे चारही साईडने बांधून घ्यायचं आहे. तार व्यवस्थित खेचून घ्यायचे, लूज पडून द्यायची नाही.
तार जर का लूज पडली तर तुमचे फ्लॉवरसुद्धा लूज पडतील आणि तुमच्या हाराची फिनिशिंग चांगली येणार नाही. त्यामुळे व्यवस्थित प्रत्येक वेळेस तार ही खेचून घ्यायची आहे. असे करून आपल्याला एकाच तारेमध्ये सगळे फ्लॉवर्स बांधून घ्यायचे आहेत. इथे आता जवळपास आपले सगळे फ्लॉवर्स तारेमध्ये बांधून झालेले आहेत. बांधून झाल्यानंतर शेवटी आपल्याला व्यवस्थित ती तार रॅप करून घ्यायची आहे. रॅप करून झाल्यानंतर एक्स्ट्राची तार कट करून घ्यायची आहे आणि प्लायरच्या साईडने तिथे आपल्याला प्रेस करून घ्यायची आहे. आता सुंदर असा आपला हार इथे तयार झालेला आहे. आता आपले फ्लॉवर्स अजिबात हालत नाही आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित ते तारेवरती पॅक झालेले आहेत. आता आपल्याला ह्याला मागे गोंडा अटॅच करायचा आहे. तर त्यासाठी आपण जंप रिंग घेणार आहोत. मी इथे 2 जंप रिंग घेतलेले आहेत. जंप रिंग आपल्याला त्या लूपमध्ये टाकून त्याच्यामध्ये गोंडा अटॅच करून घ्यायचा आहे आणि ती जंप रिंग व्यवस्थित तिथे लॉक करून टाकायची आहे. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला तशाच प्रकारे जंप रिंगच्या साहाय्याने गोंडा अटॅच करून घ्यायचा आहे आणि सुंदर असा आपला प्राजक्ता फ्लॉवरचा नेकलेस इथे बनून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर हा नेकलेस इथे दिसत आहे. असा सुंदर असा आपला नेकलेस इथे बनून तयार झालेला आहे. आता आपण ह्याचे इयरिंग्स कसे बनवायचे हे बघणार आहोत. तर इयरिंग्ससाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे प्राजक्ताचे फ्लॉवर घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण रेडी झुमका घेतलेला आहे. तर तुम्ही इथे दुसरा कुठलाही झुमका वापरू शकता, पण मी हा यूज केला आहे. त्यानंतर इयरिंग बेस घेतलेले आहेत, आपण जंप रिंग घेतलेले आहेत आणि B7000 ग्लू. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण इयरिंग बेस घेणार आहोत. त्याच्यावरती आपल्याला ग्लू लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती प्राजक्ताचे फ्लॉवर हे आपल्याला स्टिक करायचं आहे. त्याला सुद्धा आपल्याला थोडासा ग्लू लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं फ्लॉवर आपल्याला तिथे स्टिक करून घ्यायचं आहे. आता एक्स्ट्रा सेफ्टीसाठी बॅक साईडला सुद्धा असा आपण ग्लू लावून घेणार आहोत. इथे तुम्ही हे फ्लॉवर बांधू सुद्धा शकता, पण बांधल्यानंतर थोडीशी निघण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे तुम्ही स्टिकच करा. आणि आता आपल्याला हे वाळायला ठेवायचं आहे थोडा वेळ. आणि आपण जे झुमके आहेत तर त्याला आपल्याला वरती जंप रिंग लावून घ्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी ते एकच जंप रिंग लावलेली आहे. तुम्हाला जर का जास्त लोंबते कानातले नको असेल तर तुम्ही एकच जंप रिंग लावू शकता. पण इथे मला थोडंसं आपलं जे हे आहे लटकन आहेत तर ते थोडेसे लोंबते हवे होते, त्यामुळे मी अजून एक जंप रिंग ॲड केलेले आहेत. म्हणजे मी इथे 2 जंप रिंग लावलेले आहेत आणि बघू शकता सुंदर असा आपला झुमका इथे रेडी झालेला आहे. झुमका आपला रेडी झाल्यानंतर आपण इथे अंगठी बनवून घेणार आहोत. अंगठीसाठी मी इथे अंगठी बेस घेतलेला आहे आणि
तर त्याच्यावरती आपल्याला हे रेडी प्राजक्ताचे फ्लॉवर जे आहे ते चिटकून घ्यायचं आहे. हे फ्लॉवर व्यवस्थित आपल्याला स्टिक करायचं आहे आणि थोडा वेळ वाळायला ठेवून द्यायचं आहे. तर सुंदर अशी आपली अंगठीसुद्धा इथे तयार होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये आपण नेकलेस, अंगठी आणि इयरिंग्स बघितलेले आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंगळसूत्र आणि लॉंग जो आपला हार आहे तर तो कसा बनवायचा हे दाखवणार आहोत. तर पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला इथे फुल सेट कसा बनवायचा ते कळेल आणि बांगड्यासुद्धा कशा बनवायचा हे दाखवणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तर व्हिडिओजला लाईक, शेअर आणि कमेंट करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.